वरच्या पक्षाचे पाड्याचे त्यांचा धिंगाणा करून टाका, कार्यक्रम लागला पाहिजे. वरच्या पक्षाचे पाड्याचे त्यांचा धिंगाणा करून टाका, कार्यक्रम लागला पाहिजे. आपल्याला सगळ्यांनी पहिल्यांदा तुम्हाला तेच सांगितलं होतं, आपल्याला गावागावापर्यंत जावं लागणार आहे. लोकांचं उलट आहे, आपलं उलट आहे. लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो, तो बी स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचं घ्यायचं आणि मग ते मत मागायला जायचं. असं बाकीच्यांचं आपलं उलट आहे. आपल्याकडे आधी मत आहेत, उमेदवार कोणी बी असू द्या म्हणतील. आपल्या लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिली नाही. मराठा हरून देऊन आपल्याला चालणार नाही. 7 महिन्यात मी मराठ्यांना एकदा हरून दिलेलं नाही, एकदाही. या राजकारणाच्या नावापायी माझी जात हरता कामा नाही. तिला मी मातीत मिसळू शकत नाही. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही. अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणतेच नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा. लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्यांच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला बोलून मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी, त्याला मराठी मदत करा, पाडून टाका, पुढचे ताकद टाका. मग तो कोणत्या पक्षाला असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासून तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं. कोणाचंच मतदान नाही पडलं तरी मी कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला, 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे की नुसते मराठ्यांचं वर्चस्व. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभं राहायचं नाही. हे देणार नसते तर देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जातीचे रॅन्यांना घालून टाक. तिथं काय केंद्रात आरक्षण नाही आपलं म्हणून काय गुतलेलं नाही. आणि कोणाचे पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा, याचे पाडा आणि त्याचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटेल आरक्षणासाठी बोलणार ते समाजाचा निर्णय समाज घ्या, कोणाच्याच याला जायचं नाही. आणि आपल्याला जूनला जेव्हा आपल्याला 900 एकर मध्ये सभा घ्यायची, यांची आचारसंहिता जूनला संपत्ती ना, जूनला नारायणगडावरती सभा घ्यायची. तिथं जवळपास 3,500 एकर जमीन. फक्त तारीख थोड्या दिवसात ठरवू आपण. जर यांनी नाही दिली तर 30 दोन्ही सभा आपण आपल्या कामाला लागायचं. मी उद्यापासून कामाला लागणार, मी गावागावात जाणार आहे, मी मधली पोकळे भरून काढणार आहे. राजकारण मराठ्यांच्या डोक्यात ह्या दिवसात त्यांच्यासाठी जाऊन देऊ नका. आरक्षण विसरू नका, आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणण्याच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात संपता कामा नये. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या सोयऱ्यांची बाजूला अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाड्याचे त्यांचा धिंगाणा करून टाका, कार्यक्रम लागला पाहिजे. पण याच्यावरती असले, याच्यावरती जर निर्णय घेतला तर आपला कार्यक्रम लागला उलटा. आणि मी जातमय मातीत घालू शकत नाही. इतक्या वर्षांमध्ये जाती एकत्र आलेली, माझ्या जातीला राजकारण नसलं तरी मी खंबीर द्यायला. मी आता काम सुरू करतोय, मी बी होत करून पोरं बाहेर काढतो, मराठ्यांपर्यंत जातो. पुढचे सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आपल्यावर अन्याय झालेला बी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना. तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागं लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागं लागतो. भाऊ द्या आता तुम्ही ही बाजू सांभाळा, मी तो वरती सांभाळतो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या पोराची टीम, केडर बेस्ट टीम तयार करायला लागणार आहे आता. ज्यांच्या जीवावर आपण सांगतो ना, इकडेच मंगल कार्यात पुढे आणता येईल. गेली लोकसभा यांच्यामुळे आता तू